नमस्कार मंडळी. मी जर का तुम्हाला सांगितलं की तुमच्याकडे एकही रुपया न ठेवता तुम्ही संपूर्ण देश फिरू शकता, यावर तुमचा विश्वास बसेल का हो? नाही ना. परंतु ते अगदी खरं आहे, कारण युरोपमध्ये असा एक देश आहे जिथे तिकीट हा शब्द त्यांच्या डिक्शनरीतूनच हटवलाय. तर तो देश आहे लक्झमबर्ग. तर जगातील हा एकमेव असा देश आहे जिथे बस, ट्रेन आणि ट्रॅम सर्वांसाठी अगदी मोफत आहेत. विशेष म्हणजे फक्त इथल्या लोकल रहिवाशांसाठी नाही, तर तुमच्या माझ्यासारख्या पर्यटकांसाठी सुद्धा हे सगळं कम्प्लीट फ्री आहे. तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष? माल्टा आणि इस्टोनियामध्ये सुद्धा हे फ्रीच आहे की. पण इथेच तर खरा ट्विस्ट आहे, कारण इथे फक्त लोकल रहिवाशांनाही सूट आहे. तर या बाबतीत लक्झमबर्गमध्ये मात्र सर्वांना समान वागणूक मिळते. पण हे इथल्या सरकारला मॅनेज कसं होतं, तर याचं गुपित दडलं आहे इथल्या टॅक्स सिस्टीममध्ये. तर इथे यांना प्रदूषण आणि ट्रॅफिक कमी करायची होती, म्हणून त्यांनी वर्षाकाठी 500 कोटीहून अधिक बजेट फक्त ट्रॅव्हल फ्री करण्यासाठी ठेवलेलं आहे. हे या छोट्या देशाला जमतं, परंतु इतर मोठ्या देशांना का नाही जमत? कारण तिथली लोकसंख्या आणि मेंटेनन्सचा मोठा डोंगर. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं, आपल्या भारतात सुद्धा जर मोफत प्रवास सुरू केला तर आपली ट्रॅफिकची समस्या सुटेल की अजूनच गोंधळ जास्त वाढेल? हे नक्की कमेंटमध्ये सांगा.